दिल्लीतल्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होतोय। शरदचंद्र पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना महाजी पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे। सोबतच पुस्तकं आहेत आणि लक्ष्मणजींचा परिचय मी करून देणार हे मला वाटतं की मला टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। आपण टाळ्यांचा जयघोष करून ही जी सगळी कर्तृत्ववान मराठी माणसं आहोत। प्रस्तावनेत पण त्यांचं नाव घेणं औचित्याचे ठरलेले असेल। राम हेजी सर यांच्या सुविध पत्नी नीनाताई हेजी यांना पण मी विनंती करते की त्यांनी सन्मानासाठी स्टेजवर यावं। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, व्यासपीठावरचं चित्र बरंच बोलकं आहे। शरद पवार पुरस्कार देत आहेत, एकनाथ शिंदेंना प्रमुख उपस्थिती आहे, ज्योतिरादित्य शिंदेंची। बरोबर आहे, प्रमुख उपस्थिती आहे। आज खास जर बघितलं शरद पवार यांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन दिल्लीमध्ये सन्मान करण्यात येत आहे। या निमित्ताने व्यासपीठावर जर आपल्याला पाहायला मिळालं तर आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल की साधारणतः शरद पवार आहे, त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर एकीकडे ज्योतिरादित्य सिंधिया आहे, त्यांच्या बाजूला प्रतापराव जाधव आहेत आणि त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर असे इतरही असे प्रमुख नेते आहे। या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात येत आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वातावरण निर्मिती करण्याकरता येत्या 21, 22, 23 फेब्रुवारीच्या दरम्यान दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्या निमित्ताने वातावरण निर्मिती करण्याकरता या पद्धतीचे पुरस्कार दिले जात आहे। पण महत्वाचं म्हणजे चित्र अतिशय बोलकं आहे की शरद पवार महाविकास आघाडीचे मोठे नेते आणि दुसरीकडे महायुतीचे नेते एकनाथ शिंदे हे दोघंही एकाच मंचावर आहे। स्टुडिओ प्रशांत, असं आहे की कार्यक्रम जरी साहित्यिक किनारे या कार्यक्रमाला असं असलं तरी राजकीय चर्चा होण्याची शक्यता कितपत आहे पवारांमध्ये शिंदेंमध्ये? या दोघांमध्ये राजकीय चर्चा होईल की नाही या घडीला सांगणं कठीण आहे। पण आज त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होतं हे महत्वाचं आहे। पण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते असं म्हणता येईल शरद पवार आणि दुसरीकडे महायुतीचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे जे देवेंद्र फडणवीस सोबत सध्या सर्वोच्च नेते मानले जातात, असे एकनाथ शिंदेसोबत एकाच मंचावर एकाच याच्यावरती दिल्लीत एकत्रपणे आहे आणि या निमित्ताने हे दोन्ही नेते एकत्र आलेले आहे। पण आज शरद पवारांच्या हस्ते महाजी शिंदे जो राष्ट्रगौरव पुरस्कार आहे तो देखील एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे शरद पवारांच्या हस्ते। त्यामुळे हे एक वेगळं चित्र आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। तर महाजी शिंदे पुरस्कारानं एकनाथ शिंदेंचा गौरव केला जाणार आहे। स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल। त्यामुळे व्यासपीठावरचं हे चित्र सध्याचं फारच इंटरेस्टिंग आहे। एका बाजूला आहेत शरद पवार, दुसऱ्या बाजूला आहेत एकनाथ शिंदे आणि ज्योतिरादित्य शिंदेंची सुद्धा प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते।